मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन। फरार कृष्णा अंधलेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मस्साजोग हत्येच्या तपासाबाबत चर्चेची शक्यता। फरार कृष्णा अंधळेंचा शोध, चौकशी समितीचा अहवाल या मुद्द्यांवर बैठकीत सवाल उपस्थित होण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, मात्र नैतिकता आणि याचा काहीही संबंध दिसत नाही, शरद पवारांचा टोला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। निर्णय झाल्यास पुढील काही महिन्यात निवडणुकांची शक्यता। आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते उपनेत्यांची आढावा बैठक। पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा। नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आणि उमेदवारीसाठी पैसे घेतात, मर्सिडीजवरून झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊतांचा सनसनाटी आरोप। तर राऊतांविरोधातच आज शिवसेनेचं आंदोलन। साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी टोचले नीलम गोऱ्हेंचे कान। साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नसल्याचीही फडणवीसांची टिप्पणी। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार। तर दरबारात राजकारण म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचा नाईकांवर हल्लाबोल। पुढील 2 दिवस मुंबई ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाट येणार। मुंबई हवामान प्रादेशिक केंद्रानं वर्तवला अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।